शुभ संध्याकाळ. बघा मी इथे हिरवीगार अशी छान अशी मेथीची भाजी निवडून ठेवली आहे. इथे आहे गवार, इथे आहे कढीपत्ता, फरसबी आहे आणि कोथिंबीरसुद्धा हिरवीगार अशी मी निवडून ठेवली आहे. टोमॅटो, इथे आहेत वांगी आणि मस्तपैकी भेंडीसुद्धा मला मिळाली आहे. आता झाली स्वयंपाकाची वेळ. संध्याकाळचं बघा मी राईस लावला आहे. इथे आपला राईस बनून तयार आहे आणि इथे मी कुकरमध्ये ना बटाटे आणि तुरीची डाळ शिजत घातली आहे. तीसुद्धा आपली तयार आहे शिजून. आणि आता मी घडीची पोळी बनवत आहे. हे बघा टम्म अशी घडीची पोळी आपली छान अशी फुगलेली आहे, बघू शकता. मस्त मऊसूत अशी पोळी. इथे बटाट्याची पिवळी भाजीसुद्धा आपली तयार आहे. बघा गरमागरम अशी छान आपली पिवळी बटाट्याची भाजी. आणि इथे आहे वरण. बघा छान असं दाटसर असं वरण मी बनवलं आहे. तडका आत्ताच तडका देऊनसुद्धा झाला आहे आपला, बघू शकता. छान असं वरण. संध्याकाळचं जेवणाचं रुटीन आहे हे स्वयंपाकाचं. इथे आहे तांदळाची खीर. ही रबडी खीर मी बनवली आहे. बघा किती दाटसर अशी रबडी खीर. तुपाचा एकही थेंब न घालता मी ही रबडी खीर बनवली आहे. याची रेसिपी लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड होईल. माझ्या मुलांना ही प्रचंड आवडते. मी नेहमी बनवत असते ही रबडी खीर, बघू शकता. मिनी ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब.